तो हेलो गाइस, तो हमने आपको बताया था कि आज ये दूसरी डंडी है। जो फर्स्ट सुबह हमने जो शूट किया वो पहली थी, अब ये दूसरी है। तो दूसरी क्यों है? क्योंकि ये मेरे मामा के यहाँ पे, तो हम उनका इंटरव्यू लेंगे, हम उनसे और कुछ जानकारी पूछते हैं। तो कैसे क्या करते हैं, क्या है स्ट्रगल कैसे, तो हम उनको पूछते हैं। चलो आओ, चलो गाइस पूछते हैं। तर हॅलो. रामकृष्ण म्हणते. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? विजय वाघमारे. तुम्ही कुठून आले? आम्ही आलो वाकीवरून. हां. वाकी ते पंढरपूर ही दिंडी सोहळा आहे. हां. आणि या दिंडी सोहळ्यासाठी आम्ही हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवेश्वर देवस्थानच्या वतीने हां. शिवस्वरूप नारायणदेव बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा दिंडी सोहळा दिनांक 7 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र वाकी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथून प्रस्थान झालेला आहे. आणि आज रोजी दिंडी सोहळ्याचा हा 9वा मुक्काम आहे. आणि ही दिंडी पुढे पुढे असे 24 तारखेला श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे. रामकृष्ण मंडळी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? सर्जेराव सखारामाऊ सरमल. तुम्ही इथं किती वर्ष करता? मी दिंडी 25 वर्षापासून दिंडी चालू आहे. हां. तर तुम्ही आता ह्या दिंडीत कसं काय जोडले? ही दिंडी ज्यावेळेस बाबांनी सुरू केली हां. त्यावेळेस पहिल्याच वर्षी माझ्याकडे दिंडी आली. माझं गाव रस्त्यात लागतं एकलायरा, तिथेही मुक्काम असतो दिंडीचा. हां. आणि दिंडी सेवा माझ्याकडे असते. हां. तेव्हापासून मी महाराजांच्या सान्निध्यात आहे. आणि त्याच्यानंतर आता आमचे या ठिकाणी गुरुतुल्य असलेले हरिभक्तपरायण नामदेव महाराज ही दिंडी चालक आहेत आणि यांनी दिंडी चालवली आहे. त्यांचं म्हणजे माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा साधावया या न्यायाप्रमाणे त्यांनी बाबांनी सुरू केलेली जी सेवा आहे, जी दिंडी आहे, ती पुढं चालवत आहेत. ज्याला म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे, जे जे वडील करते त्याला नाम धर्म ठेवते. जे धर्म आहे आपला, वडिलांनी जे केलं, जसं बाबांचे आता नामदेव महाराज आहे त्यांचे वडील शिवस्वरूप नारायणदेव बाबा यांनी सुरू केलेली दिंडी सोहळा आहे. आणि हा दिंडी सोहळा आज ते अविरतपणे सुरू आहे. गेले 25 वर्ष या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी म्हणजे असं कुठंच ना मला असं नाही की बुवा लोक अन्नदान करतायत, निवाराची सोय करतायत. सकाळी नाश्ता असेल, दुपारी पुन्हा 2-3 वेळेस नाश्ता, चहा पाणी, दिवसभर अगदी म्हणजे वारकरी अगदी फ्रेश असतात. आणि चालून कोणी थकत नाही, कोणीच नाही. आता आमच्या सगळे वयोवृद्ध मंडळी, परंतु सगळेजण देवाच्या कृपेने सुरक्षित आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला किती तुमचे असे मोजलेले मोजके असतात का तुम्ही आपल्या मनाने सगळे येतात? नाही, आता आमचे आता दिंडीत आता सध्या 400 लोक आहेत. हां. अजून थोडं पुढं गेलं आणखीन वाढत चालतील. पंढरपूरहून जाऊस तर आमचे 1000 लोक होतात दिंडीत. प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही जसं आता तसं वाढत जाते. आणि रस्त्यानं मग प्रवचन असेल, कीर्तन असेल, आमच्यासारखी माणसं या ठिकाणी त्या माध्यमातून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जनसेवेचं किंवा जनजागृतीचं काम आम्ही करतो. आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवणे, ज्यांनी भक्ती केली काय कशी करावी या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला राहतो. आणि लोककलेतून लोकांची जनजागृती करतो. भारूड असेल, गवळणी असतील, अशा अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम आमचे उपक्रम चालू आहेत. हो, चालते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर तुमचं नाव काय? नामदेव महाराज पल्ला. तुम्ही श्री क्षेत्र वाकी इथे राहतो. हां. तुम्ही महाराज किती पिढी येतात? दुसरी पिढी वडील माझे वडीलच होते ना. अच्छा. तर आता तुम्ही ही कुठपर्यंत कसं नेता, म्हणजे लोकांना कसं सांगता? लोक बाबाची पूर्ण भक्त परिवार आहे, ते पूर्ण दिंडीला येत राहतात दरवर्षी कार्यक्रम सुरू झाला की. तर अजून कसं काय सांगता तुम्ही आम्हाला? ते आषाढी वारी म्हणजे आमच्यासाठी एक दिवाळी. दिवाळी. हा. त्याच्यातच आम्हाला आनंद आहे त्या वारीमध्ये. हां. तर तुम्हाला काय जायला हातपाय वगैरे काय दुखत नाही? काही दुखता, पण मग ते लगेच चांगले होऊन जाते संध्याकाळी हे झालं की. हां. तर ती आपण देवाचंच म्हणा. हा, बस देवाचंच आमच्यावर कृपा आहे समजा, पांडुरंगाची. चालते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मंडळी, रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? माझं नाव अहिलाजी महाराज साबळे. मी संभाजीनगर इथे राहतो. आणि श्री क्षेत्र वाकी ते पंढरपूर जाणारी शिवेश्वर संस्थानाची दिंडी आहे, त्या दिंडीमध्ये मी चालतो. तुम्हाला मी काही प्रश्न विचारू का? विचारू शकतात. तर ही दिंडीची परंपरा कुठून कशी आली आम्हाला तुम्ही सांगता का? दिंडीची परंपरा भगवान शिवानं सुरुवात केली. म्हणजे भगवान शिव परमात्माने पहिल्यांदा प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी दिंडी परंपरा सुरू केली, परिक्रमा नावाचा. त्याच्यानंतर आपल्याकडे इथं आता सध्या माऊली,
हां माऊलीनंतर जगद्गुरू तुकाराम महाराज, हां त्या जगद्गुरू तुकाराम महाराज, एकनाथ महाराज या सगळ्यांनी दिंडी परंपरा सुरू केली. आणि सगळे जे आहेत तास तुम्ही बघतायत की माऊलीच्या पाठीमागे एक जवळजवळ 10 ते 11 लाख चालू आहेत. हां आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पाठीमागे जवळजवळ 10 ते 11 लाख भाविक चालत आहे. मुक्ताबाईच्या पाठीमागे आदिशक्ती मुक्ताबाईच्या पाठीमागे 10-11 लाख पब्लिक चालतंय. आणि निवृत्तीनाथांच्या पाठीमागे आम्ही चालतोय. आमच्याबरोबर आमच्या पुढे निवृत्तीनाथ आहेत, त्यांच्या पाठीमागे आम्ही चालतोय. हा मार्ग निवृत्तीनाथाचा आहे, कारण पुढच्या भागामध्ये निवृत्तीनाथ महाराज आम्हाला भेटणार आहे, म्हणजे सगळ्यात मोठे भाऊ, त्यांच्या पाठीमागे आम्ही चालतोय. आणि या चालत असताना खूप अशा प्रकारचा आनंद येतो. तर दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा भाविकात जेव्हा निघत आहेत त्यांना काही त्रास वगैरे होत नाही का एवढं लांब जायला, पाय पाय चालायला? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे आपण साध्या घरात सुद्धा झोपू शकत नाही. हां हा भाविक रस्त्यावर झोपतोय, हां शिवाय त्याची छोटीशी वळकटी असते. हां आणि तेवढ्यावरती त्याचं फक्त काही नाही, अंगावरचे कपडे घेऊन हा भाविक निघतो. हां आणि याने फक्त काही नाही, सकाळी आंघोळ करायचं आणि बसायचं की त्याला ताबडतोब माऊली चहा घ्या, 1 किलोमीटर गेला की नाश्ता करा, त्याच्यानंतर 5-7 किलोमीटर गेला की जेवण करा. कारण ती व्यक्ती, तो वारकरी, तो त्या वारकऱ्याला भगवंताचं प्रतिरूप समजू, कारण तो अखंड परमात्म्याचं नामचिंतन करत चालला आहे. म्हणून त्याच्या पाया पडणे, त्याचे पाय धुणे असंच प्रत्येकजण समजतो. तसं तो भाविक समजतो की मी आता माझ्या परिवाराचा नाही तर मी देवाचा आहे. याच्याने काही त्रास जरी झाला तर हा त्रास मला केवळ परमात्म्याकडे पोहोचेपर्यंत काही झाला तरी मी सहन करेल, अशा प्रकारचे तो मनामध्ये पूर्णपणे भावना निर्माण करतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला पाय दुखतात, कोणाला त्रास होतो, कारण घरामध्ये राहण्याची वेगळी पद्धत असते, फॅन लागतो, कुठेतरी गाद्या लागतात. आणि दिंडीत सहजरित्या असा कोणी सामान्य कुटुंबातला माणूस नाही. आता याही दिंडीमध्ये आमच्याकडे काही मिलिटरी रिटायर आहेत, एक मुलगी तर आत्ता CA झालेली आहेत. हां ते CA झालीत. पुढचं माझं भविष्य काय, तर मला एक वेळेला या दिंडीत जायचं आहे, कारण तिच्या मावशीने तिला सांगितलं की तू एक वेळेला जर या दिंडीत गेली तर पुढच्या वर्षी तुझं काहीतरी वेगळं बदललेलं असेल. म्हणून ती CA सुद्धा आमच्याबरोबर चालते. काही मिलिटरीचे रिटायर अधिकारी बरोबर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही खूप ज्ञानी लोक आहेत की ज्या लोकांकडे खूप अशा प्रकारची धनसंपत्ती आहेत, पण ती कुठेतरी रस्त्याच्या कडेला सापडेल त्या जागेवरती कुठेतरी बसतात आणि समजतात की माझं मी काही नाही. जसं जगद्गुरू तुकारामांचा अभंग आहे, पतित पतित पतित, म्हणजे मी सामान्य अजून सामान्य आणि फार सामान्य, म्हणजे मला काहीच नाही, मी शून्य आहे, छोटासा माणूस आहे. असं ज्यावेळेला आपल्या मनात येतं त्यावेळेला आपल्या मनातला युगो निघून जातो आणि माणसाला माणसाची किंमत कळते. मी तुमच्या समोर झुकायचं का, तुम्ही माझ्या समोर झुकायचं का, हा जो युगो आहे हा युगो मात्र दिंडीमध्ये विसरलेला असतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे पाय दाबतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या पाया पडतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत करतो. आणि जसं आपलं कुटुंब आहे त्या कुटुंबाप्रमाणे एकत्र येतो. आणि तुम्हाला हरिभक्तपरायण श्री नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीसारखे लोक आनंद घेतात, भजनामध्ये, भारुडामध्ये, कीर्तनामध्ये, त्याच्यानंतर अगदी नाचत कुदत ही पंढरपुरापर्यंत जातात. आणि तिथं आपल्या मनातला जो काही ट्रेस असेल, कुठला तरी तणाव असेल, हे सगळे संपून आनंदित जीवन जगतात. माऊली, एक प्रश्न होता की जे असते जे लेडीज ते तुळस घेऊन पंढरपूरला का जातात, त्याचं कारण काय असतं? वारीमध्ये तुळस घेऊन का चालावं? वारीमध्ये ध्वज साक्षात परमात्म्याचं आहे. कारण गीतेमध्ये लिहिलं आहे, ध्वजस्तंभावरती वानरू ते मूर्तिमंत्र शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेचा. कारण गीतेमध्ये ज्यावेळेला अर्जुनाला पहिल्यांदा सांगितलं कोणी, भगवंताने, की एक काम कर, पहिल्यांदा एक हनुमंतरायाचा झेंडा वर लाव कुठे, रथाच्या, त्या रथावर नंतर मी बसेल. म्हणून तो ध्वज आपल्या हातात असला पाहिजे. कशाचा? ध्वजाचं प्रतिरूप आहे. भगवान हनुमंत नाही, भगवान श्री परमात्मा बरोबर आहेत. आणि तुळस म्हणजे तिच्या भोवती भगवान श्रीकृष्णाचा वास असतो. आणि म्हणून देवच आमच्या बरोबर आहे. जर तुळस आमच्या बरोबर असेल तर देवाला आमच्या बरोबर यावं लागेल. तुळस असेल तर त्या देवालाही आमच्याबरोबर चालावं लागेल. म्हणून त्यासाठी डोक्यावर तुळस त्याच्यासाठी घेतले जाते. आणि म्हणून कीर्तन का करावं लागतं? जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणजे कीर्तन केलं म्हणजे त्यात तेवढ्यापुरतं पांडुरंगाला तिथं यावं लागतंच. असं आता नाही, पूर्वीपासून सांगितलेले त्या परंपरेप्रमाणे कीर्तनही करावं लागतं. दिंडीमध्ये तुळशी घ्यावे लागतात. आणि चोपदार, या चोपदाराला प्रतिरूप म्हणून दत्तात्रयाचं मानलं जातं. आणि म्हणून ते चोपदार सुद्धा बरोबर असतात की जे चोपदार पूर्णपणे अशा प्रकारच्या यांचं रक्षण करतात. पंढरपूरला तुमचं दर्शन होतं का नाही?
पंढरपुरामध्ये वारीच्या काळामध्ये कुठलाही वारकरी शक्यतो दर्शन करत नाही. हां. तो फक्त नगर प्रदक्षिणा करतो. आणि जर नगर प्रदक्षिणेच्या मार्गात येणारं पुंडलिक मंदिर असेल, त्यांच्या आईवडिलांचं मंदिर असेल, त्यानंतर तुकोबारायांचं मंदिर असेल, त्यानंतर माऊलीचं मंदिर असेल, निवृत्तीनाथांचं मंदिर असेल, त्या सगळ्या प्रकारचे संत परिक्रमा झाल्याच्यानंतर या भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या पूर्वद्वाराला, त्याच्यानंतर दक्षिण द्वाराला, पश्चिम द्वाराला आणि उत्तर द्वाराला जमेल त्या द्वाराला दर्शन करणे. नाही त्याचं दर्शन झालं तर धर्मध्वजाचं दर्शन करणे. एवढं जरी झालं तरी वारकरी एकदम खुश होतो. कारण या काळामध्ये दर्शन होऊन म्हणजे मुखदर्शन किंवा दर्शन शक्य नाहीत. या काळात एवढ्या जागा जरी फिरला तरी भरपूर झालं. नाहीच झालं, चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान. नाही म्हणलं, तुम्ही खोटं जरी बोलला, चाट मारली, काय मला जायचंय, मला पंढरपूरला जायचंय, तरी तुम्हाला पुण्य लाभतं. काय म्हणतो, पंढरपुरात गेल्याच्या नंतर त्या जागेत जाऊन तीर्थात झोपला, त्यांनी एक रात्र जरी झोपला तरी कोटी पुण्य त्याला सहजरित्या प्राप्त होतं. कारण 360 तीर्थ म्हणजे जे आहेत आपले, ते सगळेचे सगळे 12 वाजता हे पंढरपुरामध्ये येतात. आणि जर पंढरपूरचा वारकरी एखाद्या तीर्थाला गेलात तर त्या तीर्थावर असलेले जे काही दैवत आहे ते त्या पंढरपूरच्या वारकऱ्याच्या पाया पडायला येतात. एवढं मोठा महिमा पंढरपूरचा आहे. म्हणून ही सगळी मंडळी आता लाखोच्या गर्दीनं कुठं पंढरपुराकडे निघाली आहे. रामकृष्ण हरी. हेलो गाइस, मैं घर पे आ गया हूँ. मैंने आज गाइस 2 डिंडी के इंटरव्यू लिए. आप सबको कैसा लगा बताना ज़रूर गाइस. तो मैं कल सुबह फिर से एक और डिंडी का इंटरव्यू लेने जाऊँगा और मैं आपको दिखाऊंगा कि वो डिंडी कैसी है, कहाँ है. और वो डिंडी मेरे खुद के गांव में है, जो मेरे गांव का नाम शिरडॉन है. और अभी हम रहते दरवड़ी में, अभी हम इधर है. तो मैंने आज मामा के यहाँ के सभी डिंडी का इंटरव्यू लिया. तो अभी हम कल सुबह जाएंगे शिरडॉन, जो मेरा गाँव है, वहाँ पर जाएंगे और उस गाँव का, मेरे गाँव में जो डिंडी आई है उसका इंटरव्यू लेंगे. तो गाइस मिलते हैं आपको कल सुबह एक नए ब्लॉग में. तो के लिए बाय बाय. लाइक शेयर सब्सक्राइब करना भूलना मत गाइस. तो के लिए बाय बाय.